न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षण द्या। जिंतूर शहरात उपोषण सुरू। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी आरक्षणाचा लाभ तातडीने मिळावा या प्रमुख मागणीसाठी जिंतूर शहरात गेल्या 4 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे। विनोद आडे यांनी सुरू केलेल्या या उपोषणाला समाजातील अनेक लोक, विशेषतः महिला आणि युवकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। जोपर्यंत शासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे। बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। हैदराबाद गॅझेटमध्ये या समाजाला अनुसूचित जमाती म्हणून नोंदविण्यात आले आहे, परंतु त्याचा लाभ अद्यापही समाजातल्या लोकांना मिळालेला नाही। याच मागणीसाठी उपोषणाचे हत्यार उपसले असून उपोषणकर्ते विनोद आडे यांनी शासनाकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ तातडीने देण्यात यावा। या संदर्भात शासनाने त्वरित निर्णय घेऊन शासनादेश गव्हर्नमेंट रेझोल्यूशन जारी करावा। शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी। समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागण्यांना तातडीने न्याय मिळावा। गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू असल्यामुळे उपोषणकर्ते विनोद आडे यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे। त्यांना अशक्तपणा जाणवत असून वैद्यकीय पथक त्यांची नियमित तपासणी करत आहे। दरम्यान स्थानिक प्रशासनाने उपोषणकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने चर्चेतून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही। या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। जर शासनाने लवकरच यावर तोडगा काढला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। या उपोषणाला समाजातील विविध स्तरांमधून पाठिंबा मिळत असून आरक्षणाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे। समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। जय शिवलाल, मी राहुल राठोड। आम्ही लातूरहून 15-20 जणांचा ग्रुप या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे सर्व विद्यार्थी आज विनोद भाऊच्या पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जिंतूरला आलेलो आहोत। शासनाला माझी एवढीच विनंती आहे, विनोद भाऊ आज 4 दिवस झाले या ठिकाणी उपोषणावर आहेत, परंतु कोणत्याच मंत्र्याचा किंवा कोणत्या मुख्यमंत्र्याचा किंवा कोणत्याही नेत्याचा या ठिकाणी येऊन विचारपूस सुद्धा केली जात नाही। का आमचा समाज लहान आहे म्हणून आमचा तुम्ही सूड घेत आहात का? परंतु आम्ही आमच्या समाजासाठी सर्व बंजारा एकत्र येऊन विनोद भाऊला पाठिंबा देऊया। आज हैदराबाद गॅझेटचा प्रश्न आजचा आहे, त्यामध्ये आम्ही तर शेड्यूल कास्ट मध्ये आहोत, परंतु आमची मागणी पूर्वीपासून आहे, आम्हाला एसटी आरक्षण भेटलंच पाहिजे। कारण आज बंजारा समाज 6-6 महिने दार बंद करून ऊसतोडीला जातो। 6-6 महिने त्यांचे मुलं शाळेचे तोंड सुद्धा बघत नाहीत। मग प्रस्थापितासोबत आम्ही कशा पद्धतीने त्यांची स्पर्धा करू? आज आमचा पोशाख वेगळा, आमची भाषा वेगळी, आमचं राहणीमान वेगळं, सर्व वेगळं, हे अनुसूचित जातीप्रमाणे आम्ही वागतो। मग आम्हाला अनुसूचित जातीचा रिझर्वेशन का नको? आम्हाला आमचा हक्क अधिकार मिळालाच पाहिजे। आज आम्ही तांडावाडी वस्तीमध्ये राहणारा समाज, जर तुम्ही शासनाने याकडे दुर्लक्ष केला तर आज आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला सुद्धा पर्याय नाही। आज बघता तुम्ही याचा थोडाही विचार करत नाही। आज जर एखादा दुसरा व्यक्ती जर या ठिकाणी बसला असता प्रस्थापितांचा, तर आज हजारो मंत्री आले असते, हजारो आमदार आले असते आणि इथे अनेक प्रसार माध्यम सुद्धा आली असते, परंतु आज आमच्याकडे दुर्लक्ष का केलं जातं? कारण एक थोडीशी संख्या आहे म्हणून का? थोडंसं झालं तरी काय हरकत नाही, परंतु आम्ही आमच्या हक्कासाठी जोपर्यंत तुम्ही आम्हाला आमचा एसटीचा रिझर्वेशन देत नाही तोपर्यंत आम्ही लढणार आणि एसटी आरक्षण मिळवून घेणार। आज आम्ही वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या प्रांतामध्ये आज वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो, कुठे एसटी, कुठे ओबीसी, कुठे एनटी, परंतु आम्हाला वन रिझर्वेशन, वन नेशनची पॉलिसी तुम्ही अवलंब करा आणि आम्हाला एसटीचं आरक्षण दिलंच पाहिजे। कारण 1950 पर्यंत आम्ही एससी एसटी मध्येच होतो, मग तुम्ही 1950च्या नंतर आम्हाला उचलून ओबीसी मध्ये टाकता, एवढा अन्याय का? ठीक आहे, आम्ही काय तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये कुणाचं ताट मागत नाही किंवा आम्हाला कशामध्ये टाका असं विचार करत नाही, परंतु आम्ही खरे हकदार आहोत, आम्ही एसटीचे खरे हकदार आहोत। शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आम्हाला एसटीचं आरक्षण दिलं पाहिजे। हा गॅझेटचा विषय तर आजचा आहे, गॅझेटचा टिकवणे न टिकवणे हा सरकारचा विषय राहिला, परंतु आमची भाषा वेगळी, आमची खाणं वेगळं, आमचं राहणीमान वेगळं। आज आम्ही तांड्यात गाव कुसाच्या बाहेर राहतो, आज आमच्याकडे लमानी म्हणून आम्हाला हिणवलं जातं। आज आम्ही पूर्वी शिकार करून आम्ही जीवन जगणारे आदिवासी प्रमाणे आम्ही जीवन जगत होतो, त्यामुळे आम्हाला एसटीचं आरक्षण भेटलंच पाहिजे। आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला एसटीचं आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा थांबवणार नाही।
एवढंच विनंती करतो आणि लवकरात लवकर शासनाने याकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती. जय सेवालाल, जय सेवालाल. जय सेवालाल भाईओ. मारो તમે एकच વાત કેળો છે. સેવાલાલ મહારાજ કઈ કેલા ગોતો. सेवालाल महाराज केला गो जाणजो छाणजो पचच माळजो. पण आपण सध्या परिस्थिती कायच आपण जाणरे कोणी मांडरे कोणी आणि नेता उंदून काय करायचा मानन बेजारेचा. आज आपण समाजेरा थोरा विनोद भाऊ वाडे याता आमेलो याता बेस मेलो 3 दने ती भूक पाणी शेत त्यागन भेटो येरो आपणो काम कायचं शेन फक्त येरो समर्थन करू. घणे लोक जे घरे बेटे येरेच आज આપણે यात आयचं वो जे આપણે समाजे सारू करो वोर सारू આપણે अंग आयचं आणि वोर जे मने भावे माहिती शे वाते करायला लगाय. यात घणो मोठो मुद्दा फक्त आपण ऑलरेडी जे आरक्षण आहे माहिती दुसरे राज्य माही फक्त यात बी आपण उच्च न्याय मिळेल अत्रीच आपण विनंती. जिंतूर येथे 4 दिवसापासून आपले विनोद आडे बंजारा समाजाचे उपोषणासाठी बसलेले असताना शासकीय प्रशासकीय तर्फे स्थानिक लेवलचे फक्त तहसीलदार साहेबांनी भेट दिल्याची माहिती भेटली. स्थानिक लेवलचे आमदार माजी आमदार किंवा प्रशासनाकडून यांची दखल कोणीही घेत नसल्याचे समाजाकडून खूप खंत व्यक्त होत आहे. आपले जिल्हाधिकारी साहेब असो किंवा उपविभागीय अधिकारी असो ते कोणी स्थानिक लेवलला आपलं येऊन एक साधी भेट पण देत नसल्याची इथं समाजाकडून एक मोठी खंत व्यक्त होत आहे. आज त्यांचा 4था दिवस आहे. बंजारा समाजाला मराठा समाजाप्रमाणे हैदराबाद गॅजेट मधून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे. पण त्यांच्या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचे समाजाकडून बोलण्यात येत आहे. मी स्वदेशी न्यूजसाठी अजमत पठाण, जिंतूर.